हॅलो. अभ्यास कसा काय चाललाय? काल आपण बँकिंग ऑफ फूड मध्ये आलतो. तर आज आपल्या सेकंड पार्ट मध्ये इम्पॉर्टंट डेरिव्हेशनच्या सेकंड पार्ट मध्ये आपल्याला कोनिकल पेंडुलम बघायचं आहे. विदाउट वेस्टिंग टाइम सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट समजायची, ती लक्षात कसं ठेवायची, त्याच्या स्टेप्स लक्षात ठेवायच्या आणि सुरू करायचं. तर चला सुरू करूया. काय विचारले? डिफाईन कोनिकल पेंडुलम. एक मार्कला आपण प्रश्न पडू शकतो, कोनिकल पेंडुलम म्हणजे काय. त्यानंतर काय सांगितले? डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर कोनिकल पेंडुलम. फॉर इट लिहिले. मग तुम्हाला यामध्ये टाइम पिरियड काढायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या कोनिकल पेंडुलम काय असतो. डिफाईन साठी आपण पहिल्यांदा लिहूया डिफाईन किंवा डेफिनेशन. कोनिकल पेंडुलम. पेंडुलम म्हणजे काय असतो? एक मास रस्सीला अटॅच केला. टायनी बॉब. बॉब म्हणजे थोडक्यात मासचा तुकडा. ऑगेन द कॉकरोच वाला बॉब नाही. तो टायनी मास, जास्त मास एम आहे, त्याला तुम्ही रस्सीला कनेक्ट केलाय असा, आणि तुम्ही त्याला कनेक्ट केल्यानंतर त्याला फिरवले गोल. मग हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरल्यावरती तो परफॉर्म काय करतोय? तो रिव्हॉल्व करून काय परफॉर्म करतोय? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. मग त्याला आपण काय म्हणतो? कोनिकल पेंडुलम. मग तो कोणचा काय संबंध आहे? आईस्क्रीम खाल्ले कधी? आईस्क्रीमचा शेप कसा असतो? असा. हा जर तुम्ही उलटा केला तर कसा दिसतो? असा. सेम. कोनिकल पेंडुलम म्हणजे काय असणार आहे? एक छोटस वजनदार तुकडा घेणार आहे तुम्ही, तो कनेक्ट करणार आहे तुम्ही कशाला? एका रस्सीला, जी काय असणार आहे तुमची लॉंग असणार आहे. अजून कसली असणार आहे? इन एक्सटेन्सिबल. एक्सटेन्सिबल अजून काय असणार आहे? ती लॉंग इनएक्सटेन्सिबल. अजून काय असणार आहे? फ्लेक्सिबल. आणि काय असणार आहे अजून? मासलेस अशी असणार आहे. म्हणजे तुम्ही एक मासचा तुकडा, अ टायनी मास इज काय केलंय? एक छोटासा तुकडा कनेक्ट केलाय कसल्या स्ट्रिंगला? लॉंग फ्लेक्सिबल इनएक्सटेन्सिबल मासलेस स्ट्रिंगला. आणि ती स्ट्रिंग जी आहे, मासलेस स्ट्रिंग, ही जी स्ट्रिंग आहे ती कशाला अटॅच आहे? ह्या रिजिड सपोर्टला. बघा, याच्यावरून डेफिनेशन लिहायचं आपल्याला. रिजिड सपोर्टला. पहिला पार्ट काय? अ टायनी मास इज कनेक्टेड. हा छोटासा मासचा तुकडा कनेक्टेड आहे कशाला? स्ट्रिंगला. स्ट्रिंग कशी आहे? लॉंग इनएक्सटेन्सिबल फ्लेक्सिबल मासलेस स्ट्रिंग आहे, आणि ती सुद्धा अटॅच्ड आहे कशाला? रिजिड सपोर्टला, याच्यावरती. अँड देन जेव्हा आपण त्याला रिव्हॉल्व करणार आहे, रिव्हॉल्व म्हणजे फिरवणार आहे असं गोल गोल असं, तेव्हा ही काय करणार आहे? असं कोन सारखं दिसणार आहे. आणि परफॉर्म काय करणार आहे? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. आणि आपण त्याला काय म्हणणार आहे? कोनिकल पेंडुलम म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? कोनिकल पेंडुलम. आपल्या सिलेबस मध्ये 3 पेंडुलम आहे. सिंपल पेंडुलम, सेकंड पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम. शेवटला मी ते दोन्ही मध्ये ह्यामध्ये काय डिफरन्स आहे ते सांगणार. आता हा कोनिकल पेंडुलम कळला असेल, त्याची डिफिनेशन लिहायची. डिफाईन कशी लिहायची? सिंपल मध्ये अ टायनी मास, एक छोटासा मासचा तुकडा, अ टायनी मास इज कशाला कनेक्ट केलं आपण? रशीला. इज कनेक्टेड टू अ स्ट्रिंग. पण स्ट्रिंग कसली आहे? लॉंग, अजून फ्लेक्झिबल, अजून कसले आहे? इनएक्सटेन्सिबल. मी थोडस रफ करतो. टायनी मास इज कनेक्टेड टू लॉंग फ्लेक्झिबल, अजून कसली? मासलेस. आपला असतं ना शेमलेस होपलेस, तसं एक मासलेस. अजून एक क्लास काय होतं? लॉंग फ्लेक्झिबल मासलेस. आणि काय होतं? इनएक्सटेन्सिबल. म्हणजे लेंथ तेवढीच राहणार. इन एक्सटेन्सिबल. A tiny mass is connected to long, flexible, massless, inextensible string, and string is attached. कशाला अटॅच्ड केल्या? टू अ रिजिड सपोर्ट. देन नंतर आपण फिरवले. देन रिव्हॉल्व इन हॉरिझॉन्टल सर्कल. आडव्या सर्कल वरती फिरवले आपण. हॉरिझॉन्टल सर्कल. देन इट परफॉर्म्स. काय परफॉर्म केलं त्यानं? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन इज नोन ॲज, काय म्हणायचं? कोनिकल पेंडुलम. खूप वेळ वाटत असेल, पण जर तुम्ही त्या वेने गेला मरेपर्यंत विसरणार नाही. सिंपल. एक मासचा तुकडा घेतलाय, तो अटॅच केलाय तुम्ही रशीला. रशी कशी आहे?
लॉंग फ्लेक्झिबल मासलेस इनएक्सटेन्सिबल. लॉंग फ्लेक्झिबल मासलेस इनएक्सटेन्सिबल, लांब लवचिक वजन नसणारी आणि न वाढणारी, लेंथ 5 सेंटीमीटर ते 5 सेंटीमीटर राहणारी अशी रशी. ती पण अटॅच कशाला केल्यावरती? हा ह्याला अटॅच आहे, हा कशाला अटॅच आहे? रिजिड सपोर्टला. त्याला काय म्हणायचं? रिजिड सपोर्ट, न फिक्स होणारा सपोर्ट, न हलणारा सपोर्ट. देन रिव्हॉल्व इन हॉरिझॉन्टल सर्कल. तुम्ही असं फिरवलं आणि फिरल्यावरती त्याने काय फॉर्म केलं? इट परफॉर्म्स हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. देन राहू द्या वाटलं असतं. इट परफॉर्म्स हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? कोनिकल पेंडुलम. कारण आपल्याला शेप असा काहीतरी दिसतो. हा जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो तेव्हा आपल्याला असा काहीतरी शेप दिसतो. आता मला डायग्राम सोबत माझा 36चा आकडा आहे. ओके, चला तुमच्यासाठी काहीतरी झालं मॅनेज. ओके, असं दिसणार आहे आणि ही अशी दिसणार आहे, त्यामुळे हे कोन सारखं दिसणार आहे, कोन सारखं, म्हणून याला कोनिकल पेंडुलम म्हणतात. आणि ह्यामध्ये शोधायचं काय आपल्याला? एक्सप्रेशन जे शोधायचं नाही ते काय शोधायचं आहे? टाइम पिरियड शोधायचं आहे. कशाचं शोधायचं आहे? टाइम पिरियडचं. डेफिनेशन लिहून घ्या, आपण ते लगेच स्टार्ट करू. एक्सप्रेशन, टाइम पिरियड काढायचा आहे. टाइम पिरियड म्हणजे काय असतो? रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी, हे तुम्हाला माहिती आहे. पण अजून काय असतो? रोटेशन कम्प्लीट करायला किती वेळ लागणार, त्याला काय म्हणायचं? टाइम पिरियड. आता टाइम पिरियडचा फॉर्म्युला बघा. सगळ्यात पहिला मला सांगा, व्हेलॉसिटी इथं आपल्याला काय मिळेल? व्हेलॉसिटी डिस्टन्स अपॉन टाइम. मला सांगा इथं पार्टिकल किती डिस्टन्स परफॉर्म करणार आहे? सर्कलचा सर्कम्फरन्स जो काय असतो? 2πr. आर म्हणजे ही रेडियस, ह्याला सेंटर म्हणून, हे आर म्हणजे ही रेडियस, बरोबर. आता जी टाइम आहे, एका सर्कलला जर 1 सेकंद लागला किंवा 5 सेकंद लागले, दुसऱ्या सर्कलला पण 5 सेकंद, तिसऱ्या सर्कलला पण 5 सेकंद, असं 5-5च राहणार आहे. म्हणजे काय? यांचं सर्कल पूर्ण करायला लेंथ तेवढीच आहे म्हणल्यानंतर सर्कल पूर्ण करायला तेवढाच वेळ लागणार आहे. मग हे टाइमचं काय बनतो आपला? टाइम पिरियड. आणि हा राहिला व्हेलॉसिटी. मग ह्याच्यावरून तुम्हाला टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय मिळतोय? 2πr अपॉन v. मग तुम्हाला एक्सप्रेशन मध्ये काढायचं काय आहे? तुम्हाला टाइम पिरियड काढायचा आहे. काय काढायचं आहे? टाइम पिरियड. टाइम पिरियड कुणाचा? ऑफ कोनिकल पेंडुलम. आणि हे असाही प्रश्न विचारला जातात की गिव्ह टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम विथ डिफाईन. तर तुम्हाला आली पाहिजे काढता. मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला डायरेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे. काय म्हणायचं? वी नो टी इज इक्वल टू 2πr अपॉन व्ही. ह्याचा अजून एक फॉर्म्युला येतो ओमेगा मध्ये. जर तो आला तर इथं फक्त v इज इक्वल टू आर ओमेगा पुट करायचं आणि ते ऍज इट इज निघून जाते. मग आता v ह्याच्यामध्ये 2πr हे तर फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे, जवळपास आपल्याला मिळणार आहे, आर पण मिळणार आहे. पण v फिक्स आहे ना, वेळासाठी आपल्याला काढावं लागेल इथं, मग ते काढायचं आहे. आता v साठी आपल्याला काय करायला लागते ते बघा. v काढायचं, ह्यात पुट करायचं, टाइम पिरियड मिळून जाणार. आता आपण काय करूया, ही काय आहे? आपली लेंथ आहे. आता अशी होती, आता फिरायला लागली म्हणजे अशी तिरकी झाली. सपोज करा आपण इथं त्याला पकडलाय, तर ऑब्व्हियसली आधी हिला लेंथ होती, ही लेंथ होती, तो आता कुठे म्हणजे इथं आहे. आता त्याचा अँगल इथं काहीतरी पडणार, थिटा. मग थिटाची जवळची बाजू काय झाली? काल सांगितलं मी, थिटाच्या जवळची बाजू काय असते? कॉस. मग इथं कंपोनंट कुठला पडला? यल कॉस थिटा. कोणता पडला? यल कॉस थिटा. मग समोरच्या ठिकाणी काय पडला? यल साइन थिटा. मग आर जे आहे, आर इज इक्वल टू मी काय लिहून ठेवतोय? यल साइन थिटा. कुठून? फ्रॉम फिगर म्हणायचं. हे लक्षात ठेवावं लागणार आहे. मग आता एवढं झालं. आता लेंथला विसरायचं, टेन्शनला इंट्रोड्यूस करायचं. जेव्हा तुम्ही बॉबला फिरवणार आहे ना, निश्चित ताण येणार आहे. ताण म्हणजे कोण? टेन्शन. जे आपलं तुम्हाला येते ना ते टेन्शन नाही, ताण. ऍक्च्युली हा ताणच बरोबर आहे. मग आता बघा, ही जे बॉब आहे ना तो खाली चाललाय बिकॉज ऑफ व्हॉट? आपल्याला माहित आहे mg, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे जरा साईडला लिहितो मी इकडं. आर इज इक्वल टू यल साइन थिटा फ्रॉम फिगर. खाली mg चाललाय, mg ला बॅलन्स कोण करतंय? कोणच नाही करत. मग यल, हे जो टी आहे, टी टेन्शनचा, त्या टेन्शनचा इकडे काय पडला आपण? थिटा. मग थिटाची जवळ बाजू काय असते? कॉस थिटा. कुणाचा कंपोनंट पडतोय? टीचा. मग टी कॉस थिटा झाला. समोर काय असणार आहे? थिटाची समोरची बाजू साइन थिटा. कुणाचा कंपोनंट पडणार आहे? टी साइन थिटा. पण हा इथं घेऊन चालणार नाही. मग कुठे घ्यायचा? ह्याला पॅरलल खाली घ्यायचा. म्हणजे आर इज इक्वल टू आपला अजून इथं काय मिळाला? टी साइन थिटा.
इथं लिहितला, कारण टी कॅन्सल करायचा आहे. लास्टला जो फॉर्म्युला येणार आहे तो असा पाहिजे जे आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. टेन्शन मोजणं सोपं आहे का लेंथ मोजणं सोपं आहे? लेंथ मोजणं सोपं आहे. मग लेंथ लास्टला ठेवायचं, टेन्शन आपण कट करून लागायचं. मग आता जवळपास तुम्हाला मिळालंय बघा सगळे. वरती इकडे मिळाले. फक्त आता तुम्हाला म्हणणार की सर इकडे कोण बॅलन्स करते? अरे जिथं कोण नसतो तर आपला कोण असतो? mv² आपला सेंट्रीफ्युगल फोर्स. लांब जाते ना सेंटर पासून. मग चला वी नो हे झालं. आता एक स्टेप झाली. आता बघा टाइम पिरियड काढायला पहिल्यांदा तुम्ही डिफाईन दिली 1 मार्क. डिफाईनला किती मार्क असतो? 1 मार्क. त्यानंतर कन्सिडर लिहायचं. जे तुम्ही डिफाईन मध्ये लिहिता, अ बॉब इज कनेक्टेड ऑफ मास m, हे केले ते केले, त्याला हाफ मार्क. आता एक्सप्रेशन स्टार्ट झाले ना, जर 4 मार्काचं असेल तर डिस्ट्रीब्युशन हाफ मार्क 2 मार्क असं होणार, आणि जर 3 मार्काचं असेल तर हाफ मार्क आणि 1 मार्क असणार आहे. मग आता बघा वी काढायचं. वी कसं काढणार? पहिल्यांदा इक्वेशन्स कन्सिडर करा. मग करा. इक्वेशन कशी कन्सिडर करणार आहे आपल्याला? mg ला कोण बॅलन्स करते? टी कॉस थिटा. mg इज इक्वल टू टी कॉस थिटा. मी असं हे करतोय, इमॅजिन करतोय की तुम्ही डेफिनेशन पण लिहिल्या आणि तुम्ही हे पण लिहिलंय, कन्सिडर पण लिहिलंय. मग आता डायरेक्ट mg इज इक्वल टू टी कॉस थिटा इक्वेशन 1. दुसरं इक्वेशन काय आहे? mv² r ला बॅलन्स कोण करते? टी साइन थिटा. मग लिहायचं mv² r ला बॅलन्स कोण करते? टी साइन थिटा. आपल्याला पाहिजे काय? आपल्याला काय पाहिजे? ऑब्व्हियसली आपल्याला काय पाहिजे सांगा की? आपल्याला v पाहिजे. मग कसं काढणार ते? इक्वेशन 2 ला डिवाइड करणार इक्वेशन 1. 2 मेथड आहेत, सोपी जी वाटेल त्याने करा. मी जी एक सोपी मेथड देतो तुम्हाला, जे की तुम्ही काल पण वापरले. मग इक्वेशन 2 ला डिवाइड करायचं इक्वेशन 1 मला येतं. डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. मग चला इक्वेशन 2 लिहून घ्या आधी. mv² r इज इक्वल टू टी साइन थिटा. आता ह्याला डिवाइड म्हणजे इथे येणार काय येणार? इथं इक्वेशन 1 मध्ये काय येणार? mg. टी साइन थिटाला डिवाइड कशाने करायचं आहे? टी कॉस थिटा. टी कॉस थिटा. बघा इक्वेशन 2 लिहिलं वरती आणि इक्वेशन 1 न खाली डिवाइड केलं. टी ला टी कॅन्सल, एम ला एम कॅन्सल, काय मिळालं? v² खाली काय राहिलं? आर जी इज इक्वल टू पुढे काय राहिलं? साइन अपॉन कॉस. आता साइन अपॉन कॉस इथं तुम्ही पुट करू शकता. काय इथं इथं असं पुट करू शकता, पण ऍक्च्युली गरज नाही. आपण पुढे पुट करूया मस्तपैकी. आता करायचं करूया. पुढे काय इथे येते? साइन अपॉन कॉस काय येते बघा बरं? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता हे पलीकडे पाठवा. इथे काय राहते मग? फक्त v². आणि हे तिकडे गेल्यावरती काय बनते? आर जी पुढं साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा आर इज इक्वल टू एल साइन थिटा आहे. मग साइन थिटा इज इक्वल टू आपण काय पुट करू शकतो? इथं बघा, इथं साइन थिटा इज इक्वल टू काय पुट करू शकतो? हा एल ने इकडे डिवाइड करायचा, आर अपॉन एल. मग इथं पुट करू शकतो तुम्ही. करा पुट. मग काय मिळणार आपल्याला? अवघड मध्ये ना का राहू दे थोडा. मग आता काय मिळालं आपल्याला? v²/rg इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग आता साइन अपॉन कॉस काय घेतलं आपण? टॅन थिटा. माझी मेथड थोडी वेगळी चुकत नाही. इकडे बघा आता v², rg तिकडे गेलं म्हणजे काय मिळालं आपल्याला? rg टॅन थिटा. मग v इज इक्वल टू काय मिळालं? अंडर रूट. काय केलं? टेकिंग स्क्वेअर रूट. आता ह्याचं काय घ्यायला ना आपल्याला? टेकिंग स्क्वेअर रूट. v²चं v आणि हे सलग स्क्वेअर नाही म्हणजे कुठे गेलं? अंडर रूट मध्ये. rg टॅन थिटा. याला इक्वेशन म्हणून ठेवा काहीतरी 3. बरोबर. आता ह्याच्यात पुट करूया आपण. चला पुट करा. वी नो. चला आता ह्याच्यात पुट करूया आपण. पुट केलं काय मिळतंय? टी इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन विच व्हॅल्यू काय आहे? अंडर रूट आर जी टॅन थिटा. आता बघा काय करावं लागेल? याला एकदा स्क्वेअर करून तुम्ही ठेवलं साईडला तरी बेटर पडेल, किंवा जरा स्टेप बघा मी करतोय कशा. टी इज इक्वल टू 2 पाय पुढे घेतलं, इथं काय राहिलं? फक्त आर, आणि हे खाली अंडर रूट मध्ये आर जी टॅनचं तर काय केलं मी? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता बघा हे असंच 2 पाय. आता कॉस वरती गेलं म्हणजे झालं काय? अंडर रूट. नीट बघा हे आर आहे ना, आर बाहेरचं ऍज इट इज. आतमध्ये आता हे वरती गेलं काय झालं? हे असं कॉस थिटा. खाली काय राहिलं? आर जी.
साइन थिटा. आता हे आर आतमध्ये घालवा. आतमध्ये घालवलं आरचं काय होतो आर स्क्वेअर. आता आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय बघा. आर स्क्वेअरची व्हॅल्यू सोडा. स्क्वेअरला एक आर कॅन्सल झालं आणि आरची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे काय आहे यल साइन थिटा. मग इथं काय मिळालं 2 पाय आतमध्ये अंडर रूट मध्ये आरची व्हॅल्यू काय आहे यल साइन थिटा. इथं राहिलेला कॉस थिटा डिवायडेड बाय जी साइन थिटा. साइन थिटा कॅन्सल. काय मिळालं 2 पाय अंडर रूट यल कॉस थिटा अपॉन जी. हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला मिळाला. सीईटीला सुद्धा विचारला जातो, एका मार्काला सुद्धा विचारला जातो. कधी हे आत घालतील, हे आत करून स्क्वेअर वगैरे घालतील, असं करून देतात ते. जर तुम्हाला सिंपल पेंडुलमचा विचारला तर कॉस थिटा घ्यायचा नाही. सिंपल पेंडुलमला काय येतो फक्त 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. कॉस थिटा येत नाही सिंपल पेंडुलमला. सेकंड्स विचारलं तर टाइम पिरियड त्याचा 2 सेकंड टाकायचा. सेकंड पेंडुलमला टाइम पिरियड काय टाकायचा 2 सेकंड. ऑसिलेशन मध्ये विचारला जातो. मग 2 सेकंड टाकल्यावर तुम्हाला लेंथ विचारतात. लेंथ कशी मिळते टी स्क्वेअर 2 झाल्यावरती काय मिळालं इथं तुम्हाला टाइम पिरियड 2 झाला. काढू नको शॉर्ट मध्ये. तुम्हाला काय मिळतं पाय स्क्वेअर अपॉन जी असं मिळतं. लेंथ काय मिळते पाय स्क्वेअर अपॉन जी. ट्राय करा मिळून जाईल असं. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर लिनियर वेलोसिटी टेन्शन्स ऍट लोवेस्ट मिड अँड टॉप पोझिशन. आणि ह्याच्या पुढे अजून काय दिलं असेल तर सरळ समजायचं हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. आपण काय करतो मुलं एक काहीतरी फटाका घेतो हातात फोडत बसतो आणि मुली काय करतात फुलभाज्या घेतात गोल फिरवत असतात. हे जे गोल फिरवण्याने हे काय आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ह्यालाच काय म्हणायचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. जर तुम्ही एंड गेम बघितला असेल तर डॉक्टर स्ट्रेंज नाही का ते असं करतात ते वालं किंवा रिंग लाईट आहे ते वालं असं. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये 4 पोझिशन पडतात. टॉप पोझिशन 2 मिड मध्ये आणि एक बॉटम मध्ये. मग तिथं वेलोसिटी किती असते किंवा टेन्शन किती असते हे आपल्याला बघायचं. आता बघा आपण सर्कल काढूया. आय डोंट नो हाऊ माय सर्कल इज सर्कल. ह्याला म्हणायचं सर्कल. सर्कल तिकडं सर्कल. ह्याला सेंटर म्हणूया. सेंटरला मी नाव देतो ओ. आता बघा ही एक पोझिशन आहे, ही एक पोझिशन आहे, इकडे एक पोझिशन आहे, इकडे एक पोझिशन आहे. ह्याला मी नाव देतो ए. ए पोझिशन. काय नाव दिलं ए पोझिशन. ह्याला बी पोझिशन, सी पोझिशन, डी पोझिशन. तुम्ही लक्षात ठेवा ही जी पोझिशन आहे याला काय म्हणायचं टॉप पोझिशन. टॉप हायएस्ट. आणि ह्याला बॉटम. एक वर नंतर खाली बॉटम और लोवेस्ट. बॉटम आणि ह्याला काय म्हणू शकता तुम्ही लोवेस्ट. आणि त्याला टॉप किंवा हायएस्ट. आणि इकडं दोन्ही सी आणि डी कशा असणार आहेत मिडवे मधल्या मिड वे. तर आता बघा कसा विषय आहे ह्यांचा. तुम्हाला इथं मिडवेला फक्त काय करायचं एक कुठली तरी काढायच्या वेळेसाठी तुम्हाला दोन्हीकडे सेम मिळणार आहे. मग आता फक्त फिगर मध्ये तुम्हाला टॉप आणि बॉटम हे खूप महत्वाचं आहे. समजून घ्या कसा विषय बघा. टॉप ला इथं वेलोसिटी काय असणार आहे वेलोसिटी ऍट पॉइंट ए आणि इकडे वेलोसिटी काय असणार ऍट पॉइंट बी. वेलोसिटी ऍट पॉइंट सी, वेलोसिटी ऍट पॉइंट डी. म्हणजे डी पॉइंटला वेलोसिटी असणार व्हीडी. बी पॉइंटला जी वेलोसिटी असेल त्याला म्हणायचं व्हीबी. सी पॉइंटला जी वेलोसिटी असेल त्याला म्हणायचं व्हीसी. आणि ए पॉइंटला जी वेलोसिटी असेल त्याला म्हणायचं व्हीए. असे 4 पॉइंट कळले. पहिल्यांदा हा काढायचा नंतर हे दोघं सेम आहेत. पहिल्यांदा हा काढायचा हे दोघं सेम आहेत. फास्ट मध्ये बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपला ठरलेलं खाली कोण असतो एमजी. मासचा एक तुकडा घेतलाय जे तुम्ही व्हर्टिकल मध्ये फिरवलाय तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. पण तो मासचा तुकडा सगळ्या ठिकाणी सेमच आहे आणि तो ग्रॅव्हिटीकडे डाऊनवर्ड असणार आहे. सो इथं पण काय आलं आपलं एमजी. खाली पण काय असणार आहे एमजी आणि इकडे पण काय असणार आहे एमजी. आता एमजी झालं. ही जी रस्सी पकडल्या तुम्ही असं बांधले आणि गोल गोल फिरवताय त्या रस्सीत ताण येतोय टेन्शन. आता टेन्शन कुठे डिरेक्टेड आहे तुमच्या सेंटरकडे. सेंटरकडे डिरेक्टेड आहे ना. तो कुठं असणार आहे इथं खाली येणार आहे त्याला टेन्शन ऍट पॉइंट ए म्हणलं. इथून पण तो जाणार आहे सेंटरकडे टेन्शन ऍट पॉइंट काय आहे डी. इथून पण सेंटरकडे जाणार आहे टेन्शन ऍट पॉइंट काय म्हणणार आपण ह्याला टेन्शन ऍट पॉइंट बी. हा पण जाणार आहे सेंटरकडे सेंटर काय टेन्शन ऍट पॉइंट सी. ही फिगर इथं कम्प्लीट झालेली आहे. फिगर कम्प्लीट झाल्या. आता इक्वेशन्स बघायचे तुम्हाला. पहिल्यांदा काय काढायचंय बघा मस्त पैकी 3 पार्ट्स केलेत मी. 3 पार्ट्स.
इथं आपल्याला बघायचं आहे फर्स्ट ऍट पॉइंट ए किंवा टॉप पोझिशनला बघायचं, टॉप पोझिशनला. आता बघूया वेलोसिटी ऍट पॉइंट ए काढायचे. कशी काढणार आहे बघूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे बघा, ऍट पॉइंट ए कुठे आहे, इथं, फक्त इथंच या. इथं तुम्हाला माहित आहे सर्क्युलर मोशन जर होत असेल तर त्याला नेसेसरी सेंट्रिपिटल किंवा सेंट्रिफ्युगल असतं. इथं सेंट्रिफ्युगल आहे, सेंटर पासून लांब जाते, मग ते बॅलन्स करते. त्याला बॅलन्स कोण करते, टी ए आणि एम जी. म्हणजे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू, हे नसतं तिथं असतं, असं आपण इथं कन्सिडर करतो. ए पॉइंटला सेंट्रिफ्युगल फोर्स कोण बॅलन्स करते, टी ए आणि एम जी. दोघं सेम डिरेक्शनला आहेत, मध्ये काय येणार आहे ऍडिशन. म्हणजे एम जी अधिक टी ए. आता नीट तुम्ही कधीतरी प्रयोग करून बघा. जर तुम्ही गोल घुमवता ना तेव्हा वरती आला ना तिथंच थांबायचं, तिथून खाली पडतो. म्हणजे रश्शीतला सगळा ताण, सगळा स्ट्रेस तो निघून जातो. स्ट्रेस म्हणू शकत नाही, सॉरी, सगळा ताण खाली पडतो. म्हणजे टेन्शन झिरो आहे ऍट पॉइंट ए, कारण ग्रॅव्हिटीमुळे ते खाली ओढलं जातं. ह्या पॉइंटला आपण काय म्हणायचं, टेन्शन ए इज इक्वल टू झिरो. हे झिरो झाल्यावरती आपल्याला खाली फक्त काय मिळलं, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू फक्त एम जी. एम ला एम कॅन्सल, आणि तुम्हाला काय मिळालं बघा. आता हे असं तुम्हाला कसं वाटतं बघा, इथं काय मिळालं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू इथं जे जी आहे ते ऍज इट इज, हे आर इकडे नेलं, आर जी भेटलं. मग आता काय करणार तुम्ही, ह्याला टेकिंग स्क्वेअर रूट, आणि स्क्वेअर रूट घेतल्यावर तुम्हाला काय मिळते, व्ही स्क्वेअरचं स्क्वेअर जाणार आणि हे येणार अंडर रूट मध्ये. जागा नसल्यामुळं मी स्टेप केल्या फास्ट मध्ये, तुम्हाला समजते. एम ला एम कॅन्सल केलं, आर पलीकडे पाठवला. थांबा आपण जरा काहीतरी करू. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर ला बॅलन्स कोण करते, एम जी प्लस टेन्शन ए. आता तुम्ही जस्टच बघितलं, टेन्शन ऍट पॉइंट ए काय आहे, झिरो. मग आपल्याला हे इक्वेशन कसं मिळणार आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू फक्त काय राहणार इथं, एम जी. एम ला एम कॅन्सल, आर जाणार पलीकडं. म्हणजे आपल्याला काय मिळतं इथं, मग हे बनणार आहे झिरो. आता बघा, मी हेच इकडे घेतो, जरा फ्रेम मध्ये येत नाही त्यामुळं. तर बघा पहिल्यांदा तर हे इथं काय राहतंय, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एम जी. मग आपला बघा, एम ला एम कॅन्सल, आर गेला तिकडे, इकडे काय राहिला, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी. आता टेकिंग स्क्वेअर रूट, व्ही चा स्क्वेअर घेतला काय मिळाला, व्ही मिळाला. आर इथे ए आहे, सॉरी ए आहे, हे ए पॉईंटचं बघतोय ना, सगळे ए येणार. टेकिंग स्क्वेअर रूट, मग स्क्वेअर रूट घेतल्यावर व्ही मिळाला, पुढं कुणालाही स्क्वेअर नाही, म्हणजे सगळं गेलं अंडर रूट मध्ये. म्हणजे व्ही वेलॉसिटी ऍट पॉइंट ए ला आपल्याला काय मिळाली, आर जी. वेलॉसिटी ऍट पॉइंट ए काय मिळाली, आर जी. बघा ह्याला काहीतरी ए म्हणून ठेवा इक्वेशन. आता बघूया सेकंड, दोन्ही सेम आहेत, दोन्ही सेम डेरिव्हेशन्स आहेत, तुम्हाला लक्ष देऊन करायचं. आता बघूया आपण बॉटम पोझिशनला, लक्षात कसं ठेवायचं त्याची ट्रिक पण देणार मी तुम्हाला. काय नाही, आता कुठं बी पॉइंटला, बी पॉइंटला पण सेम लिहायचं इक्वेशन असंच. पण असं आता लिहित बसू नका, तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो मी मस्तपैकी. जेव्हा बी पॉइंटला येणार आहे, आधी बघा ए पॉइंटला तुमचा मासा तुकडा आहे ना, तो वर येऊन थांबणार आहे आणि परत खाली झुप्प देणार आहे, थांबणार आहे परत खाली जाणार आहे. म्हणजे वर येऊन स्थिर बनतोय आणि परत वेग घेतोय. जिथं स्थिर होतोय तिथं कुठली एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी असते. कोणती असते, पोटेन्शियल एनर्जी. आणि नंतर तो वेग घेतोय म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय होत्या, कमी होत्या, आणि ते कन्वर्ट कशामध्ये होत्या, कायनेटिक एनर्जी मध्ये होत्या. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टिंग इनटू कायनेटिक एनर्जी. मग असं लिहू शकतो आपण कायनेटिक एनर्जी. मग आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, इथं शॉर्ट बॉक्स करून मी लिहितो दोन्ही एनर्जीचा फॉर्म्युला. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, असली मसाले सच सच बोलो एम जी एच. आणि कायनेटिक एनर्जीचा काय असतो, जग जाहीर 1/2 एम व्ही स्क्वेअर. जसं सेंट्रिफ्युगलचा काय घेतो आपण, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, आरच्या ऐवजी 2 घ्यायची, एनर्जी मिळाला. मग आता पोटेन्शियल एनर्जी बघा कुठं मिळणार आपल्याला. आता ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत येणार आहे. मग इथून सेंटर पर्यंत एक रेडियस, तिथून इथं 2 रेडियस. मग तुम्हाला इथं हाईट काय मिळाली, ट्वाइस आर. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय बनतो, एम जी आणि ट्वाइस आर. हाईट किती आहे इथं, ट्वाइस आर, त्यामुळे मी ट्वाइस आर घेतली, इज इक्वल टू. आता कायनेटिक एनर्जी चेंज होते, चेंज कसा मोजतो आपण, सपोज सुरुवातीला तुमची हाईट 5 फीट होती, परत किती झाली 7 फीट. तर ही फायनल हाईट आहे तुमची, ही इनिशियल आहे. फायनल मायनस इनिशियल करता
किंवा मोठं मायनस छोटं करता. मग व्हेलॉसिटी जास्त कुठे आहे? बी पॉइंटला आणि कमी कुठे आहे? ए पॉइंटला. मग बी पॉइंट मधून ए पॉइंट वजा काढायचा. मग म्हणणार आम्हाला कळणार कसं? तर इकडे बघा मी आहे ना व्हेलॉसिटी आधी पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी लिहून घ्या. 1/2 mv स्क्वेअर मायनस 1/2 mv स्क्वेअर. कोणत्या पॉइंट मधून कोणतं वजा करायचंय? तर बी पॉइंट मधून ए पॉइंट वजा करायचं. म्हणजे बी ची कायनेटिक एनर्जी वजा ए ची कायनेटिक एनर्जी. इथपर्यंत क्लिअर आहे? इथं काय केलं? हाईट ट्वाइस आर पुट केली. कारण इथं एक रेडियस, इथून एक रेडियस. त्यामुळं आता कॉमन काढूया. 1/2 m 1/2 m दोन्हीकडे कॉमन आहे, काढून घेतलं. 1/2 m आत काय राहिलं? vb स्क्वेअर. बघा मी बी कुठे खाल्लेलं आहे, व्यवस्थित सफिक्स प्रिफिक्स लिहित जावा. आणि मायनस va स्क्वेअर. इथं काय राहिलंय? mg आणि ट्वाइस r. m ला m कॅन्सल. 2 इकडे आल्यावरती मल्टिप्लाय होणार. 2 2 जा 4 4r आणि हा जी मी मागं लिहितो 4rg इज इक्वल टू इथे काय मिळालं? vb स्क्वेअर मायनस va स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. va स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे? rg. तर इथं पुट काय केलं? rg. 3 डॉट लिहून लिहायचं इथं मस्तपैकी. va स्क्वेअरची व्हॅल्यू काय आपल्याला माहित आहे? rg. हे मायनस rg इकडे आल्यावरती काय झालं? प्लस rg म्हणजे 4rg प्लस rg इज इक्वल टू काय मिळालं? v स्क्वेअर b. बरोबर. 4 आणि 1 किती? 5 म्हणजे 5rg इज इक्वल टू v स्क्वेअर b. vb स्क्वेअर सॉरी. मिळालं? नाही, आम्हाला व्हेलॉसिटी पाहिजे. मग काय तुम्हाला घ्या ना टेकिंग स्क्वेअर रूट म्हणा. बाय टेकिंग स्क्वेअर रूट मग vb स्क्वेअरचं काय मिळालं तुम्हाला? vb नुसतं. आणि हे स्क्वेअर नाहीये म्हणजे अंडर रूट मध्ये गेलं. 5rg फक्त अलटून पालटून लिहा आता. म्हणजे व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी काय मिळाली? अंडर रूट 5rg 5rg. इक्वेशन बी मिळालं, बॉटम पोझिशनला मिळालं. समजलं का? आता तिथं पण सेम करायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी दिले, फक्त समजून घ्या. आता तिथं सेम करायचं, फक्त फरक काय करायचा नीट बघा. तिसऱ्या पॉइंटला पण सेम. तिसऱ्या पॉइंटला पण काय होते? इथूनच सुरू होतंय, इथं थांबतंय. फक्त इथून सुरू होतंय आणि इथं थांबतंय. तर इथं बघा, इथं फक्त एकच रेडियस येत्या. आता डायग्रामला जर छेड येतोय नीट बघा, एकच रेडियस आर येतोय. मगाशी 2 आर आलते, आता एकच रेडियस येतोय. मग इथं तुमचं सगळं सेम येणार. तिसरी काय येणार तुमची? मिड पोझिशन येणार. मिड पोझिशनला पण तुम्ही सेम घेणार. काय? पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टिंग इनटू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? mgh. h च्या ऐवजी काय टाकणार तुम्ही इथं? 1 r. कारण फक्त एक आर आहे, 2 आर नाहीये, एक आर. ए आणि सी पर्यंत किंवा डी पर्यंत एक काढायचं, दुसऱ्याचं ऍज इट इज मिळतंय. पुढं सेम एनर्जी तुम्ही वजाबाकी करणार. मग तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून काय करणार तुम्ही? आधी एनर्जी लिहून घेणार. 1/2 mv स्क्वेअर मायनस 1/2 mv स्क्वेअर. कशातून काय वजा करायचंय? मोठ्यातून छोटं वजा करायचं किंवा फायनल मधून इनिशियल वजा करायचं. फायनल काय आपलं? सी घेऊया आपण. सी तून वजा ए करूया. मग सी तून वजा ए केलं. सेम यातनं कॉमन काढा. जसं तुम्ही काढलेलं कॉमन काढा. काय निघते कॉमन? 1/2 m. आतमध्ये काय राहिलं? vc स्क्वेअर मायनस va स्क्वेअर. मग इथं काय राहिलं? mg r. हे m ला m कॅन्सल. ट्वाइस ने इकडे मल्टिप्लाय करा. काय होतंय? ट्वाइस आर जी. इथं काय राहिलं? vc स्क्वेअर मायनस va स्क्वेअर. va स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे? इथं बघितलं आपण rg. तिथं लिहा rg मायनस आहे, इकडे आल्यावरती प्लस होईल. ट्वाइस rg प्लस rg इज इक्वल टू vc स्क्वेअर. ट्वाइस प्लस 1 थ्राइस rg. हे मिळालं आपल्याला vc स्क्वेअरची व्हॅल्यू. पुढे काय करायचं आपल्याला? टेकिंग स्क्वेअर रूट. मग vc स्क्वेअरचं काय मिळालं? vc. आणि हे याला कोणताही स्क्वेअर नाही, अंडर रूट मध्ये गेलं. थ्राइस rg म्हणजे vc ची व्हॅल्यू काय मिळाली? इज इक्वल टू देऊन लिहायची थ्राइस rg. बघा आलं का? ए पॉइंट, हायेस्ट पॉइंट, टॉप मोस्ट पॉइंट, परत मिड काय बॉटम पॉइंट, लोवेस्ट पॉइंट आणि मिडचा. आता ह्यालाच म्हणायचं की 3 डॉट देऊन vc इज इक्वल टू vd. व्हेलॉसिटी ऍट पॉइंट डी सुद्धा काय येणार आहे? अंडर रूट 3rg. आता तिन्हीसाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो लक्षात ठेवायला. घड्याळ कसं असतं आपलं? 12, 3 आणि 6 असतं. 12च्या पुढे गेल्यावर काय लक्षात ठेवायचं? 1. आणि 6 थोडस पुढे गेल्यावर काय लक्षात ठेवायचं? 5. असं. मग ए पॉइंटला 1 अंडर रूट मध्ये 1rg. 3 पॉइंटला अंडर रूट थ्राइस rg आणि 5 ला अंडर रूट 5rg. अरे कळतंय का? खावा जरा पार्लेजी. पार्लेजी गुरुजी 3G 5G 4G समजून घ्या. समजतंय का? चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
आता नेक्स्ट 2 मार्काला किंवा 1 मार्काला प्रश्न पडतो की मुवमेंट ऑफ इनर्शियाचे डेफिनेशन काय, आणि डेफिनेशन झाल्यावरती तुम्हाला SI युनिट सुद्धा विचारतात आणि डायमेन्शन पण विचारतात. आता डिरेक्टली बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतो. आता एखादी बॉडी रोटेटिंग आहे, सपोज ही एक बॉडी आहे जी रोटेट होत्या. आता ही रोटेट कशी होणार आहे, त्याच्या ऍक्सिस भोवती रोटेट होणार आहे. ही जी इमॅजिनरी लाईन आहे त्याच्या भोवती रोटेट होत्या, त्याला काय म्हणायचं, ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता ही जी बॉडी आहे जिचं टोटल मास कॅपिटल एम आहे, ती छोट्या नंबर ऑफ एम पासून म्हणल्या तुमची वीट मातीच्या छोट्या कणांपासून म्हणते. तसंच ही एखादा ऑब्जेक्ट आहे ते नंबर ऑफ पार्टिकल पासून म्हणलंय. 1 पासून n नंबर पार्टिकल आपण कन्सिडर केले. मग M1 चं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जे अंतर असणार आहे ते R1 न डिनोट केलंय, आणि हे असणार आहे ते 2 चं R2, 3 चं R3, n चं Rn. बघा Rn बघतोय ना, झालं. आता ही आपली झाली डायग्राम. आता डेफिनेशन कशी लिहायची, मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, तर टोटल मास आणि रेडियसचा स्क्वेअर. म्हणजे बघा मी कसं लिहितो, तर आता M1 आहे तर R1 चा स्क्वेअर, असं M1 R1 चा स्क्वेअर प्लस दुसरं पार्टिकल काय आहे M2 R2 चा स्क्वेअर प्लस डॉट 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 कुठपर्यंत लास्ट पार्टिकल काय असणार आहे Mn Rn चा स्क्वेअर. मग जर तुम्ही हे कंपाईल करून तुम्हाला कसं मिळणार आहे, सम आहे ना सगळ्यांची आणि सेम टर्म रिपीट होतात, फक्त नंबर बदलतात, तर आपण याला समेशन घेऊ शकतो. समेशन म्हणजे काय, तर सम थोडक्यात इंटिग्रेशन सारखं. सम कुणाची घेता तुम्ही, सम कुठल्या ह्याची, प्रोडक्ट आहे कुणाचा, मासचा आणि कुणाचा, परपेंडिक्युलर डिस्टन्सच्या स्क्वेअरचा. मग इथं आय घेतलं. आय म्हणजे काय, आय म्हणजे बिगिनिंग. इनिशिएट कुठून होते 1 पासून कुठपर्यंत n पर्यंत. इनिशिएट कुठून होते 1 पासून कुठपर्यंत, 1 पासून n पर्यंत. हे झालं मुवमेंट ऑफ इनर्शिया. आय ना आपण डिनोट करतो. कन्सेप्ट समजायला खूप मोठी आहे, पण तुम्हाला शॉर्ट मध्ये एक्झाम मध्ये काय लिहायचंय, थेरॉटिकल कसं लिहायचं ते तुम्हाला पाठ करायचं ट्रिक सांगतो. अदरवाइज मुवमेंट ऑफ इनर्शिया स्वतःमध्ये खूप मोठा टॉपिक आहे, पण तो डिस्कस करायला आता मला वाटतं वेळ नाही येते. जर कोणाला हवा असेल तर मला कॉमेंट्स मध्ये सांगा, मी पाठवेन, काय बिंदास नाही. आता ह्याच्यावरून तुम्हाला जी डेफिनेशन लिहायची आहे तर कसं लिहायची, मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, सम आहे है ना, लिहायचं इट इज काय आहे, सम आहे. सम ऑफ कोणाकोणाचे सम आहे, प्रोडक्ट आहे. प्रत्येक टर्मला काय बघा प्रोडक्ट आहे. सम ऑफ प्रोडक्ट ऑफ कुणाकुणाचा प्रोडक्ट आहे बघा, मासेसचा, म्हणजे मासेस ऑफ इच पार्टिकल, प्रत्येक पार्टिकलचा प्रोडक्ट आहे ना, तो प्रोडक्ट ऑफ masses of each particle and दुसरं काय आहे, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. आता बघा हे जे डिस्टन्स आहे ते परपेंडिक्युलर आहे, कुणाला परपेंडिक्युलर आहे, टू दिस ऍक्सिस. मग काय म्हणायचं, अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून, फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन इज नोन ॲज मुवमेंट ऑफ इनर्शिया. झालं. डेफिनेशन पार्ट कशी करायची, पॅटर्न लक्षात ठेवा, डायग्रॅम हे आणि नंतर हे. मग आता तुम्हाला इथं 1 मार्क मिळा, म्हणजे डायग्रॅमला 1/2 मार्क, या डेफिनेशनला 1/2 मार्क. झालं. आता तुम्हाला 1 मार्कला काय करायचंय, 2 गोष्टी लिहायच्या त्याच्यामध्ये. काय, एक तर युनिट, SI युनिट, आणि दुसरं काय लिहायचंय, डायमेन्शन. लिहूया आपण डायमेन्शन. डायमेन्शन लिहायसाठी युनिट माहित असलं ना अतिशय इझी होतं. SI युनिट सांगा काय असणार आहे, मास कशामध्ये मोजतो आपण, kg मध्ये, आणि r स्क्वेअर म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर, डिस्टन्स कशामध्ये मोजतो, मीटर मध्ये, त्याचा स्क्वेअर. हे झालं मुवमेंट ऑफ इनर्शियाचं SI युनिट. 1/2 मार्क इथं सुद्धा भेटला. आता डायमेन्शन्स म्हणजे काय असतात, एखादी क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटीज वापरून कशी तयार झाल्या, किती फंडामेंटल क्वांटिटी वापरल्यात, त्याला आपण म्हणतो डायमेन्शन. आता फंडामेंटल क्वांटिटी मध्ये कोण कोण येतं, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, ल्युमिनियस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि करंट. आता इथं मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्यांची गरज नाही, फक्त करत कोणाचे, लेंथ, मास आणि टाइम. लेंथची क्वांटिटी दिसते का तुम्हाला इथं, हो दिसते, मीटरचा स्क्वेअर आहे, आणि न्यूमरेटर मध्ये 2 लिहून टाकला. मासची क्वांटिटी दिसते का, हो kg आहे, एकच आहे, लिहून टाकलं. टाइमची दिसते का, नाही, मास सोडू का, अजिबात नाही, त्याचा अर्थ 1 होतो, मला आपल्याला 0 लिहायचं. हे झालं डायमेन्शन्स ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया. इथं पण 1/2 मार्क भेटला. 2 मार्काचा विषय खोल. मुवमेंट ऑफ इनर्शिया इथून पुढे म्हटलं ना तर काय करायचं, जो पार्टिकलचा मास आहे तो घ्यायचा,
आणि जो डिस्टन्स आहे ना त्या डिस्टन्सचा काय करायचं स्क्वेअर R2 चा स्क्वेअर बस त्याला इंटिग्रेट करून सुद्धा तुम्ही लिहू शकता असं काहीतरी किंवा बस असं लक्षात ठेवा. चला नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. स्टेट अँड प्रूफ पॅरलल ऍक्सिस थेरम किंवा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम असं 4 मार्काला किंवा 3 मार्काला क्वेश्चन पडतो. आमच्या वेळी 4 मार्काला होता, तुमच्या वेळी 3 मार्काला. स्टेटमेंट कसं लिहायचं तर पहिल्यांदा फिगर समजा, ती नक्की कन्सेप्ट काय ते समजा आणि मग ऍड करा. आता इकडे बघा, एखादी आपण कोणती एक बॉडी काढल्या, सपोज अशी बॉडी आहे, तर ती ज्या ऍक्सिस भोवती फिरत्या ते ऍक्सिस डेफिनेटली कुठून जात असणार आहे तुमच्या सेंटर पासून. कुठून जात असणार आहे सेंटर पासून, जी मी अशी काढली. आता ही स्ट्रेट येत नाहीये, तुम्ही स्ट्रेट इमॅजिन करा ऍज इट इज. आता हिला मी काय म्हणलं सेंटर पासून जाणारी मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता जर अशीच एखादी आपण कुठेही घेतली, एक इथं मी घेतली, इथून पण एक मुवमेंट ऑफ इनर्शिया एक ऍक्सिस पास जात्या, त्या पॉइंटला मी ओ म्हटलं. अबाउट एनी पॉइंट त्या पॉइंट वरती मुवमेंट ऑफ इनर्शिया जी असणार आहे ती आपल्याला काढायची आहे. आणि ती कोण सांगतो पॅरलल ऍक्सिस थेरम. मग आपल्याला ही माहिती आहे, तर इथं इथं किंवा कोणत्याही दुसऱ्या बाजूला मुवमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे ते काढायचं आणि ते कोण सांगतं आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम. कारण सेंटर ऑफ मास मधून जी जात्या ऍक्सिस त्याला ती पॅरलल आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो पॅरलल ऍक्सिस थेरम. आणि ह्या दोघींमध्ये जे डिस्टन्स असणार आहे ना त्याला आपण एच म्हणायचं. एच ह्याचा टोटल मास काय असणार आहे कॅपिटल एम. आणि ऑब्व्हियसली एक छोटं स्मॉल मास आपण मास म्हणजे एम, स्मॉल म्हणजे डी, डीएम असं कन्सिडर करणार आहे, जे की आपल्याला सी पासून पण अंतर असणार आहे याचं आणि इथून पण अंतर असणार आहे याचं. ओके, अशी काहीतरी फिगर झाली. हे सगळं कन्सिडर मध्ये लिहायचंय. त्याच्या आधी समजून घ्या डायग्राम कशी येते. हे खाली ऍक्सिस काढतो मी असे. ओके, हे बोथ असे सेम डिरेक्शन रोटेट होणार आहेत. मग तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल सेंटर ऑफ मास मधून पास होणारे ऍक्सेस आहे त्याला आयसी म्हणलंय. दुसरी आपण कुठेही ऍक्सेस घेतली इथं 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 जी ह्याला पॅरलल असणार आहे त्याला ओ पॉईंट नाव दिलं. त्या मुवमेंट ऑफ इनर्शिया ऍट पॉईंट ओ पासून ती तुम्हाला काढायची आहे, ती कसं निघणार आपल्याला ते बघायचं. तर ही काय आहे आधी थेरॉटिकल समजून घ्या, सॉरी आधी न्यूमरिकल समजून घ्या. बघा आता ही काय आहे, ही तुम्हाला काढायची काय काढायचे आय नॉट. ती कशी मिळणार तुम्हाला, ही मुवमेंट ऑफ इनर्शिया ना तर पुढे पण मुवमेंट ऑफ इनर्शियाचा समज असणार. त्यामधला एक मुवमेंट ऑफ इनर्शिया कुठली आहे तुमची आयसी प्लस. आता मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो एम आर स्क्वेअर. मग मास ह्याचं घेतलं एम आणि आर म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्सचा स्क्वेअर. आता स्क्वेअर तर घेतो पण डिस्टन्स या दोघींच्या अंतरामधला म्हणजे काय आपलं एच, ह्याला ओ नाव दिलेलं आपण एच स्क्वेअर. हे झालं स्टेटमेंट. आता हे लिहायचं कसं स्टेटमेंट मध्ये movement of inertia about any point is sum of movement of inertia about parallel axis passing through center and product of mass of the body and square of distance between them. समजलं कसं लिहिलं मस्त पैकी. तुम्हाला मी लिहून दाखवतो, नाही तर तुम्ही म्हणणार की पाठ करून आल्यात सर. असं नाही. आय म्हणजे लक्षात ठेवायचं काय मुवमेंट ऑफ इनर्शिया, तुम्ही शब्दात लिहायचं ऑफ अँड बॉडी अबाउट एनी ऍक्सिस. ओवरून लक्षात ठेवलं अबाउट एनी ऍक्सिस, बरोबर आहे. इज इक्वल टू मी काय म्हटलं इज काय आहे सम, इज सम ऑफ कोणाकोणाचे ह्याचे. आता हे पण मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे, मग ह्याला पण लिहिणार मी सम ऑफ, खाली लिहितो मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अँड बॉडी अबाउट. कशी आहे ती पॅरलल आहे, पॅरलल आहे आणि कुठून पास होत्या पासिंग थ्रू. कुठून पास होत्या सेंटर मधून, पासिंग थ्रू सेंटर. अँड दुसरी टर्म कुठले ही, ह्याला पण मी खाली लिहितो ही काय आहे गुणाकार म्हणजेच काय अँड प्रोडक्ट ऑफ एक आहे एम मास, मास ऑफ अँड ऑब्जेक्ट. बघा किती सिम्पली व्यवस्थित देतो मी. दुसरी टर्म काय आहे मास ऑफ अन ऑब्जेक्ट अँड इथं पण अँड परत खाल्ली तुम्ही अँड दुसरं काय आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सेस अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम किंवा टू ऍक्सेस.
शांत डोक्यानं समजून घेतलं तर पाठ होतं. दुसरं पण असंच तुम्ही पाठ करू शकता. सम ऑफ आणि प्रोडक्ट ऑफ लिहायचं. समजलं? आता प्रूफ बघूया. तर बघा, स्टेटमेंट काय आहे? आय नॉट इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर हे प्रूफ करायचं. सगळ्यात पहिल्यांदा कन्सिडर लिहायचं. कन्सिडर लिहिताना डायग्रामला हाफ मार्क, स्टेटमेंटला 1 मार्क भेटलाय. कन्सिडर लिहिताना 2 गोष्टी महत्वाच्या ऍड करायच्या. जे लिहायचं ते लिहा, बॉडी ऑफ मास एम हे. परत काय म्हणायचं? पहिलं तर एक वाक्य फिक्स असणार, ती एक्सटेंडेड. आपण वाढवले, काय वाढवले? ह्याला असा एक्सटेंडेड सीएन, हा पॉइंटला एन म्हणायचं. आणि काय टाकलं दुसरं एक तर ड्रॉ परपेंडिक्युलर टू सीएन. म्हणजे हे जे वाढवलंय ना, ह्याला परपेंडिक्युलर ओढलाय. कुठून? ह्या पॉईंटवरून. ह्या पॉईंटला नाव द्या आपण डी, जिथं मास कन्सिडर केलं इथून टाकला असा परपेंडिक्युलर, ह्याला नाव दिलं एन. कळलं? कन्सिडर लिहा तुमच्या शब्दामध्ये, ह्या 2 गोष्टी ऍड करा, इथं हाफ मार्क मिळेल. आता आपल्याला बघा ट्रायंगल मिळाले. तुम्हाला नीट दिसत नसतील, पण मी तुम्हाला नीट व्यवस्थित दिसवून देतो. बघा, एक ट्रायंगल मिळालाय. कसा? बघा, असा मिळाला ट्रायंगल आपल्याला. डी ओ एन. आणि एक काय मिळालं इथं मध्ये असा सी. बघा, आता इथं जे आहे ना, मास एलिमेंट डीएम आहे आणि इथून कोण पास होतंय? ओ पॉइंट मधून मुवमेंट ऑफ इनर्शिया आय नॉट, आणि इथून कोण पास होते? छोटासाच काढतो समजण्यासाठी, आय सी. याच्यावरून तुम्ही लिहून घ्या मुवमेंट ऑफ इनर्शिया. हे झालं. तर आता खाली काय लिहून घ्यायचं? ह्या फिगर वरून लगेच दुसरा पार्ट कंप्लीट झाला. आता काय लिहायचं? मुवमेंट ऑफ इनर्शियाचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लिहायचा. तो काय असणार आहे? आय नॉट साठी लिहायचा. आय नॉट इज इक्वल टू इंटिग्रेशन, आणि मासचा एलिमेंट काय? डीएम, तो घेतला. आणि इथं डिस्टन्सचा काय असणार आहे? स्क्वेअर. आणि डिस्टन्स काय यांच्यामध्ये? ओ टू डी, ओ एन, ओ डी, ओ डी चा स्क्वेअर. आता तसंच आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया लिहायचं सी साठी, इंटिग्रेशन आणि डीएम आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. बघा, मास डिस्टन्सचा स्क्वेअर, तसंच मास डिस्टन्सचा स्क्वेअर. डिस्टन्स सी पर्यंत काय आहे? डी सी. अरे वा, डी सी, डी सी त्याचा स्क्वेअर. इक्वेशन 1 देऊन ठेवा, इक्वेशन 2 देऊन ठेवा. आणि ऑब्विसली तुमचं ओसी काय असणार आहे? ओ सी काय असणार आहे? एच. ह्याला इक्वेशन 3 म्हणा. आता इथंच बघा मगाचे डायग्राम्स कशा होते ते. पहिल्यांदा कन्सिडर करा छोटासा ट्रायंगल हा वाला. मी इथं हवं तर काढून ठेवतो तुम्हाला ट्रायंगल. डी ओ एन आणि हा सी. पहिल्यांदा डी सी एन बघूया. हा राईट अँगल ट्रायंगल आहे ना, ही त्याची हायपोटेनस झाली. मग बघू पहिल्यांदा काय ट्रायंगल, काय बघूया? डी सी एन, ट्रायंगल डी सी एन बाय पायथागोरस थिरम. तुम्हाला माहित आहे पायथागोरस थिरम काय सांगतो? हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजेच कोणाचा? डीसी चा स्क्वेअर आहे. डीसी स्क्वेअर इज इक्वल टू काय? वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. म्हणजे वन साइड स्क्वेअर काय येणार तुमचं? सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर, डी एन स्क्वेअर. बघा, सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर, ह्याला इक्वेशन 1 लिहून ठेवलं. आता मोठा ट्रायंगल घ्या. ट्रायंगल कुठला? डी ओ एन, डॉन, डी ओ एन. त्याच्यामध्ये पण सेम वापरा, बाय पायथागोरस थेरम. इथं पण म्हणा, तिथं पण म्हणा, बाय पायथागोरस थेरम. आता इक्वेशन इथे दिलेत, आपण इथं 4 घेऊया. मग म्हणूया बाय पायथागोरस थेरम, हे जर पण मोठा ट्रायंगल आता ह्याला बघूच नका. आता डायरेक्ट काय बघा, एवढा मोठा ट्रायंगल बघा. डी इथं काय आहे? हायपोटेनस ओडी. म्हणजे ओ डी स्क्वेअर इज इक्वल टू पुढे काय मिळतंय? ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. लिहूया ओ एन स्क्वेअर, ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. आता ओ एन जे आहे, ओ एन काय आहे? ओ सी प्लस सी एन, ओ सी प्लस सी एन त्याचा स्क्वेअर प्लस डीएन काय आहे? डीएन, डीएन तर ऍज इट इज डीएनच आहे, बस त्याचा स्क्वेअर. आता ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो? ए प्लस बी चा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ट्वाइस ए बी. म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे ओ सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे सी एन स्क्वेअर प्लस ट्वाइस ए म्हणजे ओ सी आणि ट्वाइस ए बी, बी म्हणजे सी एन. बघा, हे फॉर्म्युला पाठ पाहिजेत. प्लस डी एन स्क्वेअर. आता एवढं सगळं कशासाठी? तर बघा, ए प्लस बी चा स्क्वेअर आहे. आता इथं बघा तुम्हाला सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर काय मिळाले? डी सी स्क्वेअर. मग सी एन स्क्वेअर आणि डी एन स्क्वेअर ह्याच्यामध्ये शोधा. सी एन स्क्वेअर आणि डी एन स्क्वेअर
ह्यांच्या दोघांच्या जागी पुट काय करायचं तुम्हाला डीसी स्क्वेअर, म्हणजे फक्त तेवढ्याच टर्म गायब करा आणि त्यामध्ये काय आणणार तुम्ही डीएन स्क्वेअर. मग राहिलेल्या टर्म्स आधी मी लिहितो. इथं लिहिलं मी ओ डी स्क्वेअर इज इक्वल टू, इथं काय राहिलंय ओ सी स्क्वेअर प्लस काय राहिलंय ट्वाइस ओ सी डॉट सीएन प्लस काय राहिलंय पुढं सीएन स्क्वेअर प्लस डीएन स्क्वेअर काय घेतलं आपण डी सी स्क्वेअर घेतलं. इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा मला वाटतंय की खाली हळूहळू दिसायचं बंद होईल, सो मी आता इथं लिहितोय हे सगळं जे इक्वेशन आहे ना, ह्या इक्वेशनला फाय म्हणूया, इक्वेशन फाय. तर इथं काय करायचं इंटिग्रेट अँड मल्टिप्लाय बाय डीएम टू इक्वेशन फाय. हे इक्वेशनला काय करायचं डीएम न मल्टिप्लाय करायचं आणि इंटिग्रेट करायचं. म्हणजे आधी इक्वेशन लिहून घ्या जे आहे ऑलरेडी आपल्याकडं. काय आहे आपल्याकडं ओ डी स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे ओ सी स्क्वेअर प्लस, आता हे आधी लिहून घेतो मी डी सी स्क्वेअर प्लस ट्वाइस ओ सी सी एन. इंटिग्रेट आणि मल्टिप्लाय केलं आपण डीएम न कशाला इक्वेशन फायला. मग चला आता इंटिग्रेट करूया. इंटिग्रेशन म्हणजे हा आपला साप टाकायचा आयुष्यात आहे इथे आणला आणि मल्टिप्लाय कशाने करायचं डीएम ला डी एम डी एम डी एम डी एम. आता बघा ओडी स्क्वेअर डीएम काय आहे आपल्याकडे ओडी स्क्वेअर डीएम आहे आय नॉट. टाकूया ओडी स्क्वेअर डीएम काय आहे आय नॉट इज इक्वल टू ओ सी स्क्वेअर काय आहे ओ सी स्क्वेअर. आता तुम्हाला दिसत असेल ओ सी स्क्वेअर एच आहे म्हणजे ओ सी स्क्वेअर एच आहे एच स्क्वेअर आणि इंटिग्रेशन डीएम काय येतं इंटिग्रेशन ऑफ डीएम काय येतं मासचं ऍडिशन म्हणजे टोटल मास मिळणार आहे तुम्हाला. मग इथं टाकलं मी एम प्लस डीसी स्क्वेअर. आता डीसी स्क्वेअर काय बघा डीसी स्क्वेअर आहे आय सी प्लस आता हे काय आहे तर बघा ओ सी सी एन. इथं बघा ओ सी सी एन तिथं सेंटर जवळ आहे आणि सेंटर जवळचं सगळं इंटिग्रेशन काय येतं ओ सी सी एनचं डीएम काय येणार आहे 0, कारण तिथं मास 0 असतं. सेंटर ऑफ मासची डेफिनेशनच आहे की सेंटर ऑफ मासला इंटिग्रेशन घेतलं काय येणार आहे 0. मी टर्म 0 झाले. नीट बघा तुम्हाला काय मिळालं जे हवं होतं ते मिळालं. आय सी पुढे घ्या आय नॉट इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. झालं का प्रूफ. बघा व्यवस्थित समजून घ्या. तर पॅरलल ऍक्सिस थेरम बघितला कळला असेल. आता परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम बघूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा लॅमिनार ऑब्जेक्ट म्हणजे काय असतो एक पातळ ऑब्जेक्ट. त्या पातळ ऑब्जेक्टला जर तुम्ही परपेंडिक्युलर मुवमेंट ऑफ इनर्शिया शोधायला गेला तर तो कसा असणार आहे तो हा फॉर्म्युला सांगतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 3 डायमेन्शन असतात एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस है ना 2 डायमेन्शन झाले आणि तिसरा असतो तो झेड म्हणजे थर्ड डायमेन्शन म्हणजे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस असा. मग तुम्हाला काय करायचंय त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया शोधायचा आहे कोणाचा ह्याचा. मग अलॉंग झेड जो असतो मुवमेंट ऑफ इनर्शिया तो असतो आय झेड. अलॉंग वाय जो मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो तो आय वाय. अलॉंग एक्स जो मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो तो आय एक्स. आणि तिघ एकामेकाच्या ह्याने फिरत असतात त्यांच्या ह्याने फिरत असतात. क्लॉकवाईज तर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तर अँटी क्लॉकवाईज. आता बघा ह्या लॅमिनार ऑब्जेक्ट मध्ये आपण एक पॉइंट डीएम कन्सिडर केलाय आणि त्याच्या साह्याने आपल्याला ते तिन्हीचं काढायचं आहे. मग तुम्हाला जर ही काढायची असेल ही वाली मुवमेंट ऑफ इनर्शिया कोण आय झेड तर तुम्हाला कशी मिळणार आहे सम ऑफ ह्या दोन ज्या परपेंडिक्युलर मुवमेंट ऑफ इनर्शिया आहेत ना त्यांची बेरीज म्हणजे आय एक्स प्लस आय वाय असं तुम्हाला मिळणार आहे. मग तुम्हाला आय झेड जी काढायची असेल ना तर ह्या दोन मुवमेंट ऑफ इनर्शियाची सम घ्यावी लागेल. ह्या स्टेटमेंट वरून आपण स्टेटमेंट लिहू शकतो. मॅथमॅटिकल स्टेटमेंट वरून थेरॉटिकल लिहू शकतो. आय म्हणजे काय मुवमेंट ऑफ इनर्शिया कुणासाठी बघा स्टेटमेंट स्टार्ट झालं मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कुठल्या ऑब्जेक्टचा ऑफ लॅमिनार ऑब्जेक्ट
अबाउट कसा आहे तो अबाउट ह्या ऑब्जेक्टला परपेंडिक्युलर आहे बघा तो तिघं पण एकमेकाला परपेंडिक्युलर लॉमिनर ऑब्जेक्ट अबाउट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे काय लक्षात ठेवायचं एक्स वाय ला कसा आहे हो परपेंडिक्युलर म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया लॅमिनर ऑब्जेक्टचा अबाउट कसा परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन हा काय असतो इज काय आहे इज इक्वल टू सम ऑफ ब्लॅक पेन लिहितो इज काय आहे सम ऑफ इज सम ऑफ कोणाकोणाची सम आहे सम ऑफ दुसऱ्या ज्या दोन आहेत दोन सम ऑफ टू म्युच्युअली त्या पण दोन कशा आहेत म्युच्युअली परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर ऍक्सेस म्हणजे आय एक्स आय वाय तुम्हाला जी वरची पाहिजे ही सम आहे दोन अशा मुवमेंट ऑफ इनर्शियाची जी म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत एकामेकाला पण बघा ह्या पण एकामेकाला परपेंडिक्युलर आहेत आणि खाली एक वाक्य टाकायचं ऑल थ्री या तिघी सुद्धा ऑल थ्री आर कॉन्करंट किंवा कॉन्करंट नोट्स मधून चेक करा डायग्राम हाफ मार्क स्टेटमेंट 1 मार्क आता कन्सिडर लिहायचं आणि हे जे कन्सिडर लिहिताना कन्सिडर मध्ये लिहायचं एक मास एलिमेंट कन्सिडर केलाय जो ऍट पॉइंट पी वरती तिथून तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शियाची ऍक्च्युअल व्हॅल्यूज मिळणार आहेत जे तुम्ही हे डिरेश करताय जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग एक्स ऍक्सिस काय असणार आहे मास एलिमेंट डीएम आणि इंटिग्रेशन आणि डिस्टन्सचा स्क्वेअर आता बघा डीएम एक्स ऍक्सिस या दोन्हीमध्ये अंतर काय पीएन 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 म्हणजे काय आता पीएन पॅरलल आहे कुणाला वाय ऍक्सिसला मग मी इथं वाय ऍक्सिस घेऊ शकतो इथं पण वाय ऍक्सिस घेऊ शकतो ओएन जे आहे ओएन ते पॅरलल आहे कशाला एक्स ऍक्सिसला बघा एमपी पॅरलल आहे ओएन ला ओएन एक्स ऍक्सिस वरती आहे मग नंतर एमपी ची पण काय आली एक्स ऍक्सिस वरती मग तुम्हाला आय एक्स ची व्हॅल्यू काय मिळतं पीएन ची व्हॅल्यू काय मिळतं वाय वाय स्क्वेअर डीएम तसंच मी आय वाय ची घेतो आय वाय ची काय घेतो बघा आय वाय पी पासून किती लांब आहे एक्स डिस्टन्स एवढा लांब आहे म्हणजे इंटिग्रेशन डीएम आणि डिस्टन्सचा जो स्क्वेअर आहे तो काय आहे एक्सचा स्क्वेअर आहे तसंच आता हे इक्वेशन 1 हे इक्वेशन 2 तसंच इक्वेशन 3 काढायचं आहे 3 इक्वेशन काय निघणार तुमचं आय झेड काय असणार आहे सेम इंटिग्रेशन मास एलिमेंट आणि मधला स्क्वेअर आता मध्ये काय आहे बघा मध्ये आहे ओ पी झेड ऍक्सिस पासून पी पर्यंत अंतर काय ओपी म्हणजे काय येणार आहे ओपी चा स्क्वेअर मग कसं होतं बघा ओपी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला मग कन्सिडर करायचं इन ट्रायंगल कुठला एक ट्रायंगल घ्या ओपीएन घ्या किंवा ओपीएम घ्या मी ओपीएन घेतो ट्रायंगल ओपीएन एक ट्रायंगल कन्सिडर करतो कुठला ट्रायंगल ओपीएन म्हणजे ओपीएन तर तुम्ही नीट बघा इथे तुम्हाला राईट अँगल दिसतोय त्या समोरची हायपोटेनस आहे आणि हायपोटेनसचा स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम काय असतो दोन साइड्सची स्क्वेअर्सची बेरीज हायपोटेनस स्क्वेअर काय आपला ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू दोन साइड्सची बेरीज म्हणजे पीएन ची बेरीज पीएन स्क्वेअर प्लस दुसरं काय आहे ओ एन स्क्वेअर मी जर व्हॅल्यू पुट केली पीएन स्क्वेअर काय आहे पीएन स्क्वेअर काय आहे वाय स्क्वेअर प्लस ओएन स्क्वेअर काय आहे ओएन स्क्वेअर काय आहे एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स आहे एक्सचा स्क्वेअर म्हणजे ओपी स्क्वेअरची व्हॅल्यू मला काय मिळाली याला इक्वेशन 4 दिली काय मिळाली मला वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मी हे पुट करतो ह्याच्यामध्ये म्हणजे पुट इक्वेशन 4 इन इक्वेशन 3 मला हे काय मिळते आय झेड काय मिळते इंटिग्रेशन ओपी स्क्वेअर म्हणजे काय आपल्याला वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ओपी स्क्वेअरची व्हॅल्यू स्क्वेअर मध्ये आहे मग मला काय स्क्वेअर बिर करत बसणार नाही कारण ओपी स्क्वेअरची व्हॅल्यू वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मध्ये आणि पुढे ह्याला काय आहे डीएम आता बाय इंटिग्रेशन रूल किंवा बाय प्रोडक्ट रूल म्हणजे इंटिग्रेशनचा नाही मी काय केलं एक इंटिग्रेशन व्हायला देणार एक डीएम व्हायला देणार अधिक एक एक्स ला इंटिग्रेशन देणार एक डीएम देणार म्हणजे बाकस करतोय इंटिग्रेशन सेपरेट करतो रे इथं वाय स्क्वेअर आहे त्याला डीएम दिलं प्लस इंटिग्रेशन आता राहिलं कोण एक्स स्क्वेअर डीएम आणि हे काय मिळाला आय झेड मिळाला बरोबर आहे आता इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डीएम काय असतं बघा बरं वाय स्क्वेअर डीएम काय आहे आय एक्स मी इथं लिहितो आय झेड इज इक्वल टू वाय स्क्वेअर डीएम काय आहे आय एक्स लिहिलं आय एक्स प्लस एक्स स्क्वेअर डीएम काय आहे आय वाय इक्वेशन 5 इझी स्टेप्स मध्ये एवढ्या इझी स्टेप्स मध्ये डिराइव्ह केलंय
कन्सिडर पार्ट करत बसू नका, थिअरी पार्ट करत बसू नका, त्याला मार्कच नाहीयेत, हाफ मार्क आहेत. पार्ट काय करायचंय, डेफिनेशन, स्टेटमेंट, लॉ ते पार्ट करा. नसेल तर हे असं लक्षात ठेवा, हे कसं लिहायचं ह्याच्यावरून कळलं असेल, रिवाइंड करून बघा, नसेल कळलं तर परत सिंपल 3 एजे लिहून ठेवायचे आणि लिहून कसे ठेवायचे, मास एलिमेंट घ्यायचं आणि मास एलिमेंट आणि त्या एक्स ऑफ रोटेशन पासून जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सचा स्क्वेअर घ्यायचा, बस. एम आर स्क्वेअर, एम आर स्क्वेअर, एम आर स्क्वेअर असं लक्षातच ठेवायचं. चला स्क्रीनशॉट काढून घ्या, नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट कन्सेप्ट आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इन टर्म्स ऑफ ओमेगा, म्हणजे अँग्युलर वेलोसिटी सुद्धा येऊ शकतं. आता लिनियर वेलोसिटी म्हणजे सरळ, अँग्युलर वेलोसिटी म्हणजे हे आपलं आहे, आपण जे असं रोटेट होतो ना, अँग्युलर वेलोसिटी म्हणायचं. मग अँग्युलर वेलोसिटी इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी विचारलं तर तुम्हाला काढता आली पाहिजे. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो आपल्याला नॉर्मल माहिती आहे, 1/2 mv स्क्वेअर. तर इथं काय मिळणार आहे आपल्याला, सेम मिळणार आहे, फक्त 1/2 ऍज इट इज मिळणार. एम च्या ऐवजी मोमेंट ऑफ इनर्शिया येणार, जो की अॅनालॉगस आहे. आणि इथं लिनियर वेलोसिटी आहे तर इथं काय येणार आहे आपली अँग्युलर वेलोसिटी, आणि इथं स्क्वेअर आहे तर इथं पण स्क्वेअर. मग हे तर कसं प्रूफ करायचं नीट बघा. यासाठी लक्षात ठेवा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, I इज इक्वल टू आपलं एम आय आर आय स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर डॉट 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 कुठपर्यंत प्लस mn rn चा स्क्वेअर इथपर्यंत येणार आहे. आता बघूया कसं. तर आता बघा, मुद्दा यायचं हे काढायची कशी. पहिल्यांदा तर तुम्ही ही डायग्राम काढली, हाफ मार्क मिळाला. आता कन्सिडर दिस बॉडी इज मेड अप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स. पार्टिकल काय असणार आहेत, m1 m2 m3 mn. यांच्यामधलं डिस्टन्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनच काय असणार आहे, r1 r2 r3 rn. असं सगळं कन्सिडर लिहा, त्याला हाफ मार्क. आता इथपर्यंत झालं, कितीही लिहिलं तरी हाफ मार्क मिळणार आहे, त्यामुळे शॉर्ट मध्ये लिहा, खतम करा किस्सा. आता तुम्हाला काय काढायचंय, कायनेटिक एनर्जी काढायचंय. तर लक्षात ठेवा, एक वाक्य लिहायचं थोडीशी जागा सोडून खाली, की रोटेटिंग कायनेटिक एनर्जी इज द सम ऑफ, बेरीज आहे, सम ऑफ कोणाची, रोटेटिंग कायनेटिक एनर्जी इज द सम ऑफ ऑल कायनेटिक एनर्जी. मग आता कशी बघूया, म्हणजे कायनेटिक एनर्जी टोटल जे असणार आहे त्या पार्टिकलच्या सगळ्यांची बेरीज असणार आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल 1 प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल 2 प्लस डॉट 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 अप टू कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल n नंबर पर्यंत असणार आहे. आता मी डायरेक्ट हे काय घेतलं, तर आता कायनेटिक एनर्जी काढूया. येतं अगदी मुद्देसूद काढायचं, तुम्हाला बेसिक्स गोष्टी माहित पाहिजेत. सगळ्यात पहिलं तर घेऊया आपण कायनेटिक एनर्जीचं. असं म्हणूया, फॉर पार्टिकल 1 कायनेटिक एनर्जी काय येणार आहे 1. मग आपण असं करूया, पार्टिकल 1 त्यासाठी पार्टिकल काय काय म्हणजे 1 काय काय येणार आहे बघा, मास येणार आहे m1, वेलोसिटी येणार आहे v1 आणि कायनेटिक एनर्जी येणार आहे 1. बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल 1 इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. आता इथं 1 आहे तर m1 आणि v पण आहे काय, v1 येणार आहे स्क्वेअर. पण तुम्हाला माहित आहे v इज इक्वल टू काय असतो, r ओमेगा. ओमेगा आणायचं आहे ना, v चं रिलेशन टाका, v चा स्क्वेअर आहे तर r चा पण स्क्वेअर, ओमेगाचा पण स्क्वेअर. v1 आहे तर r1, ओमेगा 1 येणार का, सगळी बॉडी सेम अँग्युलर वेलोसिटीने फिरत्या, अँग्युलर वेलोसिटी सगळ्यांना सेम येणार. मग हे इथं पुट करा, आपली कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल 1 काय मिळणार आहे, 1/2 m1 आणि v1 चा स्क्वेअर काय येणार आहे, r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. मग असंच कायनेटिक एनर्जी सिमिलरली म्हणायचं, सिमिलरली असंच कायनेटिक एनर्जी फॉर पार्टिकल 2 काय येणार आहे, 1/2 2 साठी मास 2 आणि r2 स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर सेम येणार आहे. असंच म्हणायचं कायनेटिक एनर्जी अप टू n पार्टिकल काय येणार आहे, 1/2 mn rn चा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. बघा असं. आता हे इथं व्हॅल्यूज पुट करूया, ह्यांना काहीतरी इक्वेशन लिहा किंवा अबोव म्हणूया आणि पुट करूया. आता कायनेटिक एनर्जी 1 काय येणार आहे आपली, 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 2 साठी काय येणार आहे, 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर.
प्लस डॉट 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 प्लस काय येणार आहे एन साठी येणार आहे. आता एन साठी काय येणार आहे 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. म्हणजे फक्त 1 साठी 2 साठी n साठी असं घेतलंय, मध्ये प्लस प्लस द्यायचे, जास्त टर्म्स लिहित बसायचे नाही. मी यामधून कॉमन काय निघते बघा 1/2 ओमेगा स्क्वेअर 1/2 ओमेगा स्क्वेअर 1/2 ओमेगा स्क्वेअर. मग कॉमन काढलं 1/2 ओमेगा स्क्वेअर. आतमध्ये काय राहिलं m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर. बघा m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस mn rn स्क्वेअर mn rn स्क्वेअर. हे काय आहे इथं लिहायचं मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू डॉट डॉट हे लिहायचं इथं. हेच ना मोमेंट ऑफ इनर्शियाचं ना. इथं पुट केलं मी. इथं काय होतं 1/2 ओमेगा स्क्वेअर आणि इथं काय मिळालं आय, म्हणजेच 1/2 आय पुढल्या आय ओमेगा स्क्वेअर. ही मिळाली आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. इथपर्यंत क्लिअर आहे. आता लास्ट डेरिवेशन, सेकंड लास्ट डेरिवेशन ऍक्च्युअली टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी. टॉर्क साठी पण कायनेटिक एनर्जी सारखं सेम करायचं आहे आणि मोमेंटमचं पण सेम करायचं आहे. फक्त थोडस बदल काय होतंय इथं टॉर्क साठी ऍक्सलरेशन येते, अँग्युलर ऍक्सलरेशन. म्हणजे इथं जे ओमेगा होतं तिथं काय येते अँग्युलर ऍक्सलरेशन. आणि इथं टॉर्क साठी रिलेशन काढायचं आहे. शॉर्ट अँड स्वीट सुरू करूया. टॉर्क म्हणजे काय असतं, टॉर्क म्हणजे रोटेटिंग बॉडीला लागणारा फोर्स. म्हणजे एखादी अशी सर्क्युलर डिस्क आहे तर त्याला तुम्हाला असा फोर्स लावायला लागतो जो की परपेंडिक्युलर लागतो. मग टॉर्कचा फॉर्म्युला काय बनतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असा. मग लक्षात ठेवा. आता फॉर पार्टिकल 1 आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा डायग्राम काढायचंय. फक्त अल्फा करायचंय ओमेगाच्या जागी, बाकी सगळं सेम. हाफ मार्क. कन्सिडर सगळं सेम, फक्त म्हणायचं इट इज मुव्हिंग विथ किंवा रोटेटिंग विथ अँग्युलर ऍक्सलेशन, कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सलेशन अल्फा. इथपर्यंत क्लिअर. फॉर पार्टिकल 1 सेम. पार्टिकल 1 साठी काय करायचंय सेम, आपण सम घ्यायचे पण पहिल्यांदा बघा पार्टिकल 1 साठी काय करायचंय टॉर्क पहिल्यांदा फोर्स घेऊया. फोर्स F1 इज इक्वल टू काय असणार आहे फोर्स फिजिक्स की क्या होती है मा, तर ये m इंटू ए, मग m1 a1 येणार. आता तुम्हाला माहित आहे काय माहित आहे ऍक्सलरेशनचं रिलेशन काय माहित आहे अल्फा सोबत r अल्फा बरोबर आहे. मग a1 r1 अल्फा कॉन्स्टंट आहे त्याच्यात चेंज होणार नाही. मग तुमचं F1 काय बनलं F1 काय बनलं m1 a1 काय बनला r1 अल्फा r1 अल्फा. इथपर्यंत क्लिअर आहे. नाव फॉर टॉर्क T1 काय मिळणार आपल्याला पुढं फोर्स इंटू आर. आता इथं टॉर्क T1 आहे तर फोर्स F1 आणि हे पण R1 असणार आहे. मग टॉर्क T1 इज इक्वल टू F1 ची व्हॅल्यू काय आहे m1 r1 अल्फा m1 r1. लास्ट 3 मार्काचा क्वेश्चन बघायचा आहे पटकन. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलोसिटी. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय तर त्यालाच मल्टिप्लाय फक्त आर न करायचं ते अँग्युलर मोमेंटम. आता डिटेल मध्ये जायला अजिबात वेळ नाही. मग आता बघा काय आहे तुमचा एल बार हा कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे त्याचं डिफरन्शिएशन जर तुम्ही घेतलं तर ते झिरो येणार आहे. डिफरन्शिएशन म्हणजे त्यातला बदल मोजतो आणि बदल झिरो येणार आहे म्हणजेच ते कॉन्स्टंट राहिले. त्यात बदल न होणे म्हणजेच कॉन्स्टंट. कन्फ्युजन होऊ नका. एखादा जर तुम्ही फॅन चालू केला 3च्या स्पीड वरती ठेवला 3च्या स्पीड वरती ठेवला तर तो 3च्या स्पीड वरतीच फिरत राहणार. त्याचा अँग्युलर मोमेंटम बदलेल का त्याचा एल बार बदलेल का नाही बदलणार. तो किती राहणार आहे झिरो. याचा अर्थ काय आहे की एल हा कॉन्स्टंट राहिलाय 3 तर 3च्या मोमेंटम न तो राहिलाय कॉन्स्टंट ऍज इट इज राहिलाय. त्याला म्हणायचं लॉ ऑफ कन्झर्वेशन. कधीपर्यंत जर तिथं एक्सटर्नल फोर्स म्हणजे तिथं मध्येच तुम्ही लाईट बंद केली किंवा दुसरं काहीतरी काटीबिटी मध्ये घातली तर तो बॅलन्स होणार. अनबॅलन्स्ड टॉर्क जर तुम्ही मध्ये घातला तर ते डिसबॅलन्स होणार आहे किंवा काहीतरी चेंज होणार आहे. पण जर तुम्ही एक्सटर्नल टॉर्कच लावला नाही त्या फिरत्या फॅनला तुम्ही जर डिस्टर्बच केलं नाही तर तो तुमचा फॅन तसाच फिरत राहणार. म्हणजे तुमचं ते मोमेंटम कन्झर्व झालं कॉन्स्टंट राहिलं. अर्थ समजला. आता लक्षात ठेवा काय याच्यावरून लक्षात ठेवायचं अँग्युलर मोमेंटम एल बार इज कॉन्सर्व्ड किंवा कन्झर्व्ड इन द ऍब्सन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क. ऍब्सन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क. स्टेटमेंट पाठ करा त्या ह्याच्यानुसार व्यवस्थित. आता प्रूफ बघा. प्रूफ खूप छान आहे याचा, अतिशय सोपा आहे, थोडस मॅथमॅटिक आहे. तर बघा एल वेक्टरचा फॉर्म्युला असतो आर वेक्टर क्रॉस पी वेक्टर. आता ह्याला काय करायचं तुम्हाला ह्याला करायचं डिफरन्शिएटिंग
विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम सोबत डिफरन्शिएट केल्यावरती काय मिळते आपल्याला बघा, एल ला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग ह्या दोघांना पण डिफरन्शिएट करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग ते कसं येणार, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, आतमध्ये आर वेक्टर क्रॉस पी वेक्टर. तर याचा विषय काय असतो, इथं प्रोडक्ट रूल वापरायचा असतो. प्रोडक्ट रूल काय असतो, यू व्ही असं दोन डेरिव्हेशन असतील तर यू ला कॉन्स्टंट ठेवायचं व्हीचं डेरिव्हेटिव्ह, प्लस व्ही ला कॉन्स्टंट ठेवायचं यूचं डेरिव्हेटिव्ह. मग आता बघा तसं करूया आपण मस्तपैकी. आर ला पहिल्यांदा कॉन्स्टंट ठेवूया, आर वेक्टर क्रॉस, आता पुढे याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, डी पी वेक्टर अपॉन डी टी वेक्टर. अजून डेरिव्हेटिव्ह घेतलं नाही, फक्त मी केले. प्लस आता पी वेक्टर ऍज इट इज ठेवूया, क्रॉस आर वेक्टरचं डिफरन्सिएशन घेऊया, म्हणजे डी आर वेक्टर अपॉन डी टी. आता तुम्हाला ह्याचा टर्म सांगतो ऍक्च्युली कसं असतात ते. मोमेंटम जर चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, मोमेंटम जर चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर तो असतो फोर्स. काय असतो, फोर्स. आणि डिस्टन्स चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम, ऑब्विसली हे काय आहे, डी आर वेक्टर अपॉन डी टी वेक्टर. काय असतो, डी टी वेक्टर, सॉरी टाइमला वेक्टर नाही, तो काय असतो, वेलोसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम काय असतं, वेलोसिटी, वेलोसिटी वेक्टर. आणि अजून एक फॉर्म्युला, पी चा फॉर्म्युला काय असतो, तो असतो मास इंटू वेलोसिटी. काय असतो, मास इंटू वेलोसिटी. पी इज इक्वल टू मास क्रॉस व्ही वेक्टर असं. आता ह्या तीन व्हॅल्यू जर पुट केल्या आपण, तर आपल्याला काय कसं मिळते बघूया. पहिलं तर हे आर क्रॉस ऍज इट इज, याच्या जागी काय मिळालं तुम्हाला, फोर्स एफ वेक्टर, प्लस पी वेक्टरचा फॉर्म्युला काय आहे, मास क्रॉस व्ही वेक्टर. पुढं डी आर अपॉन व्ही काय मिळालं आपल्याला, हे काय मिळालं, व्ही वेक्टर मिळाला क्रॉस व्ही वेक्टर. बघा पीच हे केले, तर बघा आर आर क्रॉस क्रॉस याची व्हॅल्यू आपण इथून घेतल्या एफ वेक्टर, प्लस प्लस पीची व्हॅल्यू इथून घेतल्या हे, आणि क्रॉस क्रॉस आणि ह्याची ही घेतल्या. आय होप तुम्हाला कळलं असेल. सेम याचा क्रॉस प्रोडक्ट 0 येतं, कारण यांच्यामध्ये अँगल 0 असला आणि साइन 0 असतो 0, म्हणून व्ही क्रॉस व्ही इज इक्वल टू 0 बाय डिफरन्शिएशनचा किंवा क्रॉस रूलचा, बिकॉज ऑफ द क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेम टर्म इज 0. मग इथं ही टर्म झाली 0, इथं काय राहिलं, आर क्रॉस एफ क्रॉस, विच इज आपला काय असतो, टॉर्क. टॉर्कचा फॉर्म्युला आहे, आणि हे जे आहे ऍज इट इज लिहित जायचं डीएल अपॉन डीटी. आता बाय डेफिनेशन टॉर्क काय सांगितलं स्टेटमेंट मध्ये, टॉर्क काय आहे आपला, ऍब्सेन्स आहे, म्हणजे किती, 0. म्हणजे टॉर्क 0 असेल तर चेंज इन अँग्युलर मोमेंटम काय येणार आपला, 0. म्हणजे अँग्युलर मोमेंटम मध्ये चेंज होणार का, नाही, याचा अर्थ तो कन्झर्व्ड झालेला आहे. व्यवस्थित बघा, शांत व्यवस्थित स्टेप्स बघा, अतिशय सोप्या पद्धतीने दिले. 3 मार्काला, 1 मार्काला स्टेटमेंट, 2 मार्काला स्टेप्स, क्रॉस प्रोडक्ट वापरायचा, रूल व्यवस्थित सोडवायचा. आणि इथं आपला हा टॉपिक संपलेला आहे. त्यात इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स करा, काय प्रॉब्लेम आला तर बिंदास सांगा.